आपल्यासोबत सुषमा अंधारे आहेत. आपण जर पाहिलं तर रुपाली चाकणकर यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे. आता पुढचं पाऊल काय आहे, कारण की सुरुवातीपासून सुषमा अंधारे यांनी हा विषय जो आहे तो लावून धरलेला होता. ताई, एकामागे एक 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 घटना घडत चाललेल्या आहेत. सुरुवातीला महिला आयोगाचा राजीनामा दिला, आता प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पुढची मागणी काय? नाही, राजीनाम्याची मागणी माझी कधीच नव्हती. माझी मागणी आहे की त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांना सहआरोपी केलं पाहिजे, आणि त्याच्यासाठी म्हणून माझा प्रयत्न असेल. आणि मी त्यासाठी काल पोलिसांची भेट घेतली, SITची भेट घेतली. माझ्याकडचे जे काही इनपुट होते ते इनपुट मी SITला दिलेले आहेत आणि त्यावर चर्चा केलेली आहे. आणि आपण जर पाहिलं तर सातत्याने वेगळे वेगळे अशोक खरातचे प्रकरण जे आहेत ते समोर येत आहेत. कधी मध असेल, जल असेल, चिंचोके असतील, या संदर्भातले काही महत्वाचे धागेदोरे किंवा मोठा आर्थिक व्यवहार झालेला तुम्हाला वाटतं? नाही, हे तर खूप लुटूपुटूचं झालं. म्हणजे एखाद्याला 1 तोळ्याची अंगठी देणं खडा टाकून, आणि मग ती अंगठी कोणीतरी मोडायला गेला आणि 1 तोळ्याची अंगठी 7 ग्रॅमची भरली, त्याच्यात त्याची फसवणूक झाली. असे असे तर फ्रॉडच्या तर केसेस खूप अनगिनत केसेस आहेत. पण याची जी मूळ व्याप्ती जी आहे ना, ती फक्त महिला लैंगिक शोषण एवढी नाही, तर एका मोठ्या आर्थिक उलाढालीपर्यंत ही व्याप्ती जाते. अनेक लोकांचा पैसा ब्लॅकचा व्हाईट करण्याच्यासाठीचे सुद्धा याच्यातले धागेदोरे बाहेर निघू शकतात, आणि ते निघायला हवेत. काल मी काही फोटोज जे दाखवले त्याच्यामध्ये मी MIDC मधले काही फोटो दाखवले, ज्या MIDCमध्ये चाकणकर दिसत आहेत. हे फार विशेष आहे की प्रत्येक फ्रेममध्ये चाकणकर आहेत. गोडसेंची फ्रेम असेल तरी चाकणकर, केसरकरांची फ्रेम असेल तरी चाकणकर. काल दीपक आबा साळुंके आपले सांगोल्यावाले, त्यांचा फोटो बाहेर आला, त्यातही चाकणकर आहेत. म्हणजे बघा की चाकणकर त्या प्रत्येक नेत्यासोबत दिसतात, तेव्हा आमच्यासारख्या माणसाला एक शंका यायला लागते की काय चाकणकर प्रत्येक नेत्यांना तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी अप्रोच करत होत्या का? चाकणकर एका मीडिएटरच्या भूमिकेमध्ये होत्या का? म्हणून चाकणकरांची चौकशी होणं अपेक्षित आहे. दुसरं असं की MIDCचा जो संबंध आहे तो उदय सामंतांशी येतो. मग तिकडे केसरकर काय करत होते? बरं, ते MIDCचं नुसतं गेस्ट हाऊस आहे असं नाही, MIDCचा अख्खा स्टाफ त्यांच्यासोबत आहे. त्या स्टाफसोबत ते काय करतायत प्रश्न आहे. त्या सगळे जे फोटो आपण दाखवले ना, त्या फोटोमध्ये एक फोटो हा एक पिवळ्या शर्टचा माणूस आहे, ज्याच्या डोळ्यावर चष्मा आहे. हा कोण आहे पिवळ्या शर्टचा माणूस? तर हा सिन्नर MIDCमध्ये जी स्टाईस असोसिएशन आहे, त्या स्टाईस असोसिएशनचा हा प्रमुख आहे. ह्याच्याशिवाय त्याच्याकडे एक जबाबदारी आहे, ती जगदंब पतसंस्थेची. स्थानिककडून माहिती घेतली असता स्थानिकचे लोक असं सांगतात की ही जी जगदंब पतसंस्था जी होती, या पतसंस्थेमध्ये खराचे पैसे ब्लॅकचे व्हाईट केले जात होते. तर त्याची चौकशी झाली पाहिजे. यांचे जे फायनान्शियल रिलेशन आहे त्याची चौकशी झाली पाहिजे. जो भांडे नावाचा अधिकारी आहे, ज्याला पुन्हा त्याच्या डिपार्टमेंटला पाठवलं गेले, पुन्हा त्याच्या डिपार्टमेंटला पाठवण्यापेक्षा खरं तर त्याची डिसमिस ऑर्डर निघाली पाहिजे आणि त्याच्या संपत्तीचे स्रोत तपासले गेले पाहिजेत. कारण त्याची पत्नी आणि खरातांची पत्नी यांची संपत्ती काही ठिकाणी एकत्रित आलेली आहे का, हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे. म्हणून आमची मागणी आहे, फक्त राजीनामा नाही, तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांना सहआरोपी केलं पाहिजे. आणि चाकणकरांचे सगळे कॉल रेकॉर्ड्स तपासले जावेत. चाकणकरांचे सगळेच्या सगळे काय म्हणता येईल त्याला, संपत्तीचे स्रोत तपासले जावेत. काही तुम्ही पुरावे दिलेत त्या संदर्भात? काही चाकणकरांचे पुरावे तुमच्याकडे होते का, किंवा काय? काय आहे, हा तपासाचा भाग आहे आणि महिलांच्या शोषणाशी संबंधित सगळे इश्यूज आहेत. त्यामुळे यातली बरीचशी माहिती कदाचित मला उघड करता येणार नाही. पण मी असे खूप सारे इनपुट्स माझ्याकडचे जे होते की किती वर्षांपासून हे सगळं शोषण चालू होतं, शोषणाच्या तऱ्हा पद्धती कशा कशा होत्या, आणि त्यात काय काय लोकांच्या इन्व्हॉल्वमेंट प्राईम फेजला दिसतात, तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना काल दिलेल्या आहेत. हे सगळं प्रकरण सुरू झाल्यानंतर तुम्ही रुपाली चाकणकरांशी किंवा रुपाली चाकणकरांनी तुमच्याशी काही कॉन्टॅक्ट केलाय का, काय बोलणं झालंय? नाही, आम्ही आधी पण कधी बोललेलो नाही. मला वाटतं कधीतरी 2-3 वर्षांपूर्वी नागपूरच्या एका कार्यक्रमात कदाचित आमची भेट झालेली असेल, तेवढीच जुजबी, काय माझा काही संपर्कच नाही. आपण जर पाहिलं तर आज 28
तारीख आहे. आज 2 महिने अजित पवारांना पूर्ण होत आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती तपास जो आहे किंवा अजित पवारांचं प्रकरण मागे टाकण्यासाठी हे खरात फाईल समोर आली आहे का अशी चर्चा सध्या सुरू आहे आणि अनेक जण ते म्हणतायत की हे सगळं प्रकरण दाबण्यासाठी खरात फाईल. खरातचं प्रकरण हे 16 वर्ष जुनं प्रकरण आहे आणि त्याच्यात गांभीर्य खूप आहे. म्हणजे त्याला आपण इतकं सहज झिडकारू नाही शकत आहे. पण म्हणून दादांचं प्रकरण मागं पडेल अशा भ्रमातही कोणी राहायचं काही कारण नाही. दादांच्या प्रकरणातली FIR आता झाली आहे, ती कर्नाटकात झाली आहे. आता त्याच्यावरचं मी CMचं म्हणणं ऐकलं की बाबा नाही हे चुकीचं आहे, महाराष्ट्राची बदनामी वगैरे होती. CMला खरंच हे बोलायचा अधिकार आहे का? ज्या CMने सुशांत कपूरचं प्रकरण मुंबईत घडलं त्याची FIR बिहारमध्ये केली, सुशांतची FIR बिहारमध्ये झाली तेव्हा महाराष्ट्राची बदनामी नाही झाली आणि महाराष्ट्रात FIR घ्या म्हणून मागं लागलो, ती FIR इथं न होता ती FIR कर्नाटकमध्ये करावी लागली तेव्हा मात्र बदनामी होते. मुळात मी माझ्या मित्राला न्याय देणार असं एकीकडे म्हणता आणि दुसरीकडे त्याची FIR होऊ देत नाही, हे काय गणित आहे? पण VSR जी कंपनी आहे VRS, तर त्या कंपनीला जो विमा आपण जर म्हटलं तर तो पूर्ण देण्यात आलाय त्याचा. याच्यात अनेक मुद्दे आहेत. VSR कंपनी, त्याचा विमा, त्याचं पायलट, त्याचं फ्लाईंग टायमिंग आणि आत्ता एक नवा अँगल जो पुढे येतोय की याला जे खरातला जे काही विमान जे स्पेशल चार्टर वगैरे दिलेलं त्याच्याकडे जे होतं त्याचा मेंटेनन्स, त्याचे VSRच्या लोकांशी असणारे संबंध, तर ह्या सगळ्या गोष्टी बघता निश्चितपणे मला वाटते की अजून वेगळे काही अँगल पुढे येतील. मला वाटते काल 2-3 दिवसांपूर्वी रोहित पवार आणि इतर काही लोकांच्या काही स्टेटमेंट बघितले. मला वाटते मिटकरीने पण काही स्टेटमेंट केलेले आहेत की दादांच्या बंगल्याच्या समोर काही जादूटोण्याचे काही प्रकार झाल्याचे काही निदर्शनास आले, तर त्याचा संबंध खरातशी आहे का ते सुद्धा तपासलं गेलं पाहिजे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं तर तो तपास कुठे मागं पडताना पाहायला मिळतोय का आणि खरातांशी इतर पक्षातलेही नेत्यांचे संबंध होते? हा तपास मागे पडू नये असं मला माझ्यासारख्या माणसाला नक्की वाटेल. कारण अजितदादांसारखं अफाट कर्तृत्व असणारं नेतृत्व ज्या पद्धतीने अचानक आमच्यातनं गेलेलं आहे, तर ही एक भळभळती जखम आहे महाराष्ट्राची आणि निश्चितपणे त्याला न्याय मिळाला पाहिजे. त्यामुळे त्याच्यासाठी जे जे आवश्यक आहे ते करण्यासाठी आपण सगळ्यांनीच कटिबद्ध असलं पाहिजे. दादांच्या नंतर दादांचा पक्ष मागच्या 2 महिन्यात जर बघितला तर ज्या पद्धतीने झिरवळांचा व्हिडिओ असेल, चाकणकरांचं आता एकूण हे सगळं प्रकरण असेल, हे सगळं बघता तटकरेंना हा पक्ष टिकवायचा आहे का? तटकरे जरी वरवर दाखवत असले की नाही आता आम्ही सगळं हँडओव्हर केलेलं आहे, तरीसुद्धा रोहित पवारांनी जी कागदपत्र बाहेर काढली की आयोगाला दिलं जाणारं पत्र काहीसं वेगळंच होतं. तर हे सगळं बघता शंका येते की एका कर्तृत्ववान माणसाने अत्यंत कष्टाने जो पक्ष उभा केला तो पक्ष, त्या पक्षामध्ये आत्ता जे काही चालू आहे ते बघताना निश्चित वाईट वाटतं. काही इतर पक्षाचे नेत्यांचे संबंध हे खरातांशी. याच्यात ना जवळपास 40-42 आमदारांची संख्या दिसते आणि त्यासोबतच या सगळ्यांमध्ये मला वाटते 8 ते 9 मंत्र्यांची संख्या आहे. आता ह्या सगळ्यांमध्ये जसं मी कालही म्हटलं की केसरकरांचा काहीच संबंध नव्हता. मग केसरकर का तिथे सारखे सारखे दिसत आहेत? सगळ्या फ्रेममध्ये केसरकर दिसतात. मग तो जगदंब पतसंस्थेवाला केसरकर सोबत सारखा दिसतोय, ज्याच्याबद्दल लोक म्हणतायत की हा ब्लॅकचं व्हाईट करणारा होता. तर त्या लोकांची चौकशी झाली पाहिजे. केसरकरांची चौकशी व्हावी असं काल मी माझ्या SITच्या पत्रात नमूद केलेलं आहे. नक्की आपण जर पाहिलं तर आपल्यासोबत सुषमा अंधारे होत्या आणि त्यांनी केसरकरांच्याही चौकशीची मागणी केली. कॅमेरा सुमित भोसलेसह सागर साम TV पुणे.